महत्वाची बातमी, शिवसेनेतील एकेकाळचे खंदे सहकारी आता एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय। राज्यामधील 25% मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांमध्येच सामना असल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे गटाच्या बंडानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रंगत आलेली आहे आणि चित्र जे आहे ते पूर्णपणे वेगळं असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यामधल्या 25% मतदारसंघामध्ये शिवसैनिकांमध्येच या ठिकाणी लढत असल्याचं पाहायला मिळतंय। तर पहिली लढत जी आहे ती पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगर, चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात संदीपान भुमरे, कल्याणमध्ये वैशाली दरेकर यांच्या विरोधात श्रीकांत शिंदे, शिंदे गटाचे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये कोणाकोणामध्ये लढत आहे ते आपण पाहताय। रत्नागिरी सिंधुदुर्ग, नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत, ठाकरे गटाचे भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। खंदे सहकारी आणि आता एकमेकांचे राजकीय वैरी, मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई ठाकरे गट आणि शिंदे गट राहुल शेवाळे, यानंतर हातकणंगले शिंदे गट धैर्यशील माने आणि ठाकरे गट सत्यजित पाटील, शिर्डी शिंदे गट सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गट भाऊसाहेब वागचौरे। मागच्या निवडणुकांमध्ये चित्र पूर्णपणे वेगळं होतं। यवतमाळ वाशिम शिंदे गटाकडून राजश्री पाटील, हेमंत पाटील यांच्या पत्नी, त्यांच्या विरोधात आहेत ठाकरे गटाचे संजय देशमुख। हिंगोली शिंदे गटाकडून बाबूराव कोहळीकर आणि ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर। शिरूर शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे आणि शिंदे गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील, यानंतर मावळ शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे। पालघर शिंदे गटाकडून राजेंद्र गावित आणि ठाकरे गटाकडून भारती कांबळी। बुलढाणा शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर।